नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल लेट्स लर्न सिम्पलीमध्ये। मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण फिगर्स ऑफ स्पीच हा टॉपिक शिकलो। त्यामध्ये आपण प्रत्येक फिगर्स ऑफ स्पीचची डेफिनेशन, एक्झाम्पल हे एक्सप्लेन केलेलं आहे। जवळजवळ 10 फिगर्स ऑफ स्पीच आपण शिकलो। हे जे 10 फिगर्स ऑफ स्पीच आहेत ते बेसिक फिगर्स ऑफ स्पीच आहेत, जे किमान 12वी पर्यंत आपल्याला अभ्यासाला आहेत। आता हा जो आपला व्हिडिओ आहे आजचा, या व्हिडिओमध्ये आपण फिगर्स ऑफ स्पीचचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत। तर तुम्हाला सुरुवातीला फक्त एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते तुम्ही वाचा आणि उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओच्या शेवटी विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलचं उत्तर दिलेलं आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर आता आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत। इथे मी तुम्हाला 20 एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि ते सगळे मिक्स आहेत, म्हणजे कोणत्याही फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल कुठेही असणार आहे। जसं तुम्ही बघताय की 20 एक्झाम्पल्स इथे आहेत, त्यापैकी आता तुम्हाला सोडवायचे आहेत। तुम्ही प्रयत्न करा फिगर्स ऑफ स्पीच ओळखण्याचा, की जेणेकरून तुम्हाला समजेल की जे काही अगोदर आपण 2 व्हिडिओजमध्ये शिकलेलो आहोत त्यातलं आपल्याला काही समजलं आहे की नाही, किंवा कोणत्या फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास करणं गरजेचं आहे। तर हे जे 20 आहेत त्याचं तुम्ही उत्तर एका ठिकाणी लिहून काढा। व्हिडिओच्या पुढे शेवटी या सगळ्या उदाहरणांचे, एक्झाम्पल्सचे तुम्हाला उत्तरं मी सांगणार आहे, ठीक आहे। तर आता आपण फिगर्स ऑफ स्पीचचे एक्झाम्पल्स बघणार आहोत। त्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन आणि त्याचं उत्तर काय असेल हे बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे मँगो इज ॲज स्वीट ॲज शुगर, म्हणजे आंबा हा शुगर सारखाच किंवा शुगर इतकाच गोड आहे। मग इथे काय आहे तर कंपॅरिझन आहे आंब्याचं आणि साखरेचं। मग यात कोणते शब्द आलेले आहेत? ॲज आणि ॲज। मग ॲज आणि ॲज हे शब्द वापरून कोणत्या फिगर ऑफ स्पीचमध्ये कंपॅरिझन केलं जातं किंवा कोणत्या फिगर ऑफ स्पीचमध्ये वापरलं जातं? हे सिमिली। म्हणून या वाक्याचा फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली। नेक्स्ट, गो अँड गॅदर द ग्रीन ग्रास। आता या वाक्यामध्ये काय होतं आहे तर या वाक्यामध्ये हा जो जी आहे तो सगळीकडे रिपीट झालेला आहे, परत परत आलेला आहे, त्याची पुनरावृत्ती झालेली आहे। गो अँड गॅदर ग्रीन ग्रास म्हणजे एक अल्फाबेट आहे, एक शब्द आहे, एक अक्षर आहे जे रिपीट होत आहे, आणि म्हणून याचा फिगर ऑफ स्पीच आहे अलिटरेशन। ठीक आहे। थर्ड जे सेंटेन्स आहे आपलं ते आहे नेव्हर हॅज शी फेल्ट गिल्टी। आता या वाक्यामध्ये जर आपण विचार केला तर या वाक्याची रचना आपल्याला थोडीशी वेगळी वाटते। का? कारण एक कॉमन रचनेनुसार जो वाक्याचा कर्ता आहे म्हणजे सब्जेक्ट आहे तो अगोदर असतो आणि जे क्रियापद आहे ते नंतर असतं, म्हणजे शी अगोदर हवं आहे आणि हॅज नंतर हवं आहे। परंतु इथे त्यांनी काय केलं आहे की हॅज अगोदर दिलं आहे आणि शी नंतर दिले। तर मग हे करेक्ट वाक्य कसं पाहिजे? शी हॅज नेव्हर फेल्ट गिल्टी, परंतु हे उलटं सुलटं केलेलं आहे आणि म्हणून याचा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो आहे इन्व्हर्जन। समजलं? नेक्स्ट बघूया काय आहे। अद्वैत स्विम्स लाईक अ फिश। आता इथेही कंपॅरिझन आहे अद्वैत आणि फिशचं। ते स्विमिंग करतायत आणि अद्वैत फिश सारखं स्विम करतोय। मग इथे लाईक हा शब्द आलेला आहे आणि लाईक हा शब्द सिमिली या फिगर ऑफ स्पीचमध्ये यूज केला जातो आणि म्हणून या वाक्याचा फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली। ठीक आहे। नेक्स्ट बघूया। प्रीती प्लांटेड प्रीटी पिंक फ्लॉवर इन पॉट। आता यामध्येही आपण बघितलं तर पी जो आहे तो सगळीकडे रिपीट होत आहे। प्रीती प्लांटेड प्रीटी पिंक फ्लॉवर इन पॉट। मग पी रिपीट होत आहे आणि मग असं अक्षर जेव्हा रिपीट होतं तेव्हा त्याचा फिगर ऑफ स्पीच असतो अलिटरेशन। समजलं? नेक्स्ट जे सेंटेन्स आहे ते बघा। वॉचिंग सिनेमा इन अ सिनेमा हॉल इज वेस्ट ऑफ मनी अँड वेस्ट ऑफ टाईम। आता हे वाक्य जर आपण बघितलं तर या वाक्यामध्ये काही शब्द रिपीट होत आहेत। कोणता? तर पहिला शब्द आहे सिनेमा, 2 वेळा आलेला आहे, आणि त्यानंतर वेस्ट ऑफ ही जी फ्रेज आहे ही 2 वेळा आलेली आहे, म्हणजे या वाक्यामध्ये शब्द रिपीट होत आहेत, म्हणून या वाक्याचा फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटिशन।
ठीक आहे, समजलं? आता आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूया. डिसिजन्स आय मस्ट मेक. आता हे जर वाक्य बघितलं तर यामध्ये आपल्याला हे समजतंय की या वाक्यामध्ये एम जो आहे तो रिपीट झालेला आहे, अक्षर आहे ते रिपीट झालंय आणि म्हणून इथे कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? अलिटरेशन. त्यानंतर जर आणखी ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या हेही लक्षात येईल की या वाक्याची जी रचना आहे ती थोडी वेगळी आहे. कॉमन रचनेनुसार काय असतं तर जो कर्ता आहे, सब्जेक्ट आहे, तो वाक्याच्या सुरुवातीला हवा, त्यानंतर वाक्याचं जे क्रियापद आहे ते असतं आणि मग बाकीचे शब्द येतात. पण या वाक्यामध्ये तसं आहे का? नाही. कर्ता जो आहे तो नंतर आलेला आहे आणि म्हणूनच जेव्हा अशी रचना असते म्हणजेच वाक्याची कॉमन रचना थोडी चेंज केली जाते, शब्दांची जागा बदलली जाते, तिथे इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच येतो. म्हणून या वाक्यामध्ये इन्व्हर्जन हा सुद्धा फिगर ऑफ स्पीच आहे. समजले? आता नेक्स्ट बघूया. द लीव्स आर डान्सिंग इन द विंड. आता यामध्ये काय केलंय, काय सांगितलंय की झाडाची जी पानं आहेत ती काय करतायत? डान्स करतायत. वारा आल्यानंतर डान्स करतायत. मग आता झाडाची पानं डान्स करणार आहे का? नाही. म्हणजेच ही जी पानं आहेत त्यांना काय केलंय? पर्सॉनिफाय केलंय ॲज ह्युमन बिंग आणि सांगितलंय की ते काय करतायत? डान्स करतायत. आणि म्हणूनच इथे कोणता फिगर ऑफ स्पीच येतो? पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफाय केलेला आहे निर्जीव वस्तूला ॲज ह्युमन बिंग, म्हणून पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच येतो. नेक्स्ट बघूया. बेबी मेक अस क्राय, बेबी मेक अस स्माइल. आता हे वाक्य थोडं इंटरेस्टिंग आहे. या वाक्यामध्ये आपल्याला खूप सारे फिगर ऑफ स्पीच सापडणार आहे. तर आपण बघूया आता काय काय आहे. यामध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर काय दिसतंय आपल्याला? बेबी जो हा शब्द आहे तो 2 वेळा आलेला आहे. त्यानंतर मेक जो शब्द आहे तोही 2 वेळा आलेला आहे. अस हा जो शब्द आहे तोही 2 वेळा आलेला आहे. मग शब्द जेव्हा रिपीट होत आहेत तेव्हा कोणता फिगर ऑफ स्पीच असतो? रिपिटिशन. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर अक्षरही रिपीट होत आहेत. ब, ब, म, यू आणि यू, म्हणजे अ आणि अ. मग अक्षरही रिपीट होत आहेत म्हणून इथे कोणता फिगर ऑफ स्पीच येतो? अलिटरेशन. अशा प्रकारे 2 फिगर ऑफ स्पीच आपल्याला सापडले. पुढचा बघूया काही आहे का. मग आता पुढे यामध्ये क्राय हा शब्द आला. क्राय म्हणजे काय? रडणे. आणि स्माइल हा पण शब्द आलेला आहे. आणि स्माइल म्हणजे काय? हसणे. म्हणजे 2 विरोधी शब्द आहेत, 2 विरोधी कल्पना आहेत, त्या एकाच वाक्यात सांगितलेल्या आहेत. म्हणून इथे कोणता फिगर ऑफ स्पीच येतो? अँटीथेसिस. 2 विरोधी कल्पना एकत्र मांडणे. समजले? मग या वाक्यामध्ये 3 फिगर ऑफ स्पीच आपल्याला सापडले. पुढचं वाक्य बघूया. ओ सन हाऊ ब्राईट यू लुक. सनला उद्देशून हे वाक्य बोललेलं आहे. काय? सन हाऊ ब्राईट यू लुक. तू किती तेजस्वी आहे. हे सूर्या तू किती तेजस्वी आहे. आता सूर्य आपल्यामध्ये इथे आत्ता अस्तित्वात आहे का? नाही. ती एक लांब असणारी गोष्ट आहे, परंतु तरीही असं दाखवलंय की तू आत्ता आमच्यामध्ये अस्तित्वात आहे. आणि मग त्याला उद्देशून सांगितलं जातंय, एक लिव्हिंग थिंग म्हणून त्याला सांगितलं जातंय की हाऊ ब्राईट यू लुक. तू किती तेजस्वी दिसतोस. आणि म्हणून इथे कोणता फिगर ऑफ स्पीच येतो? अपॉस्ट्रॉफी. नेक्स्ट बघूया काय आहे. अवर सोल्जर्स आर लायन. आता इथे काय सांगितलंय की आपले जे सोल्जर्स आहेत म्हणजे सैनिक आहेत ते काय आहेत? सिंह आहेत. म्हणजे माणसांची तुलना प्राण्यांसोबत केलेली आहे. डायरेक्टली सांगितलंय. कोणत्याही प्रकारचा कंपॅरिझनचा शब्द इथे आलेला नाही. त्यामुळे इथे कोणता फिगर ऑफ स्पीच येतो? मेटाफोर. कंपॅरिझन तर आहे परंतु कंपॅरिझन असणारा शब्द वापरलेला नाही, म्हणून इथे मेटाफोर हा फिगर ऑफ स्पीच येतो. समजले? आता पुढचे एक्झाम्पल्स आपण बघूया. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. या वाक्यामध्ये काय केलंय? देवाकडे प्रार्थना केली आहे की देवा माझे डोळे उघड. मग जेव्हा आपण देवाकडे प्रार्थना करत असतो तेव्हा आपण असं समजत असतो की देव आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि मग आपण त्याला विनवणी करत असतो किंवा प्रार्थना करत असतो. मग जेव्हा अशी एखादी कल्पना, डेड पर्सन किंवा एखादी वस्तू की जी अस्तित्वात नाहीये परंतु तरी आपण असं समजतो की ती आपल्यामध्ये उपस्थित आहे, अस्तित्वात आहे, तिथे कोणता फिगर ऑफ स्पीच येतो? अपॉस्ट्रॉफी. आणि म्हणून या वाक्यामध्ये
अपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच येतो. ठीक आहे. नंतर आहे किटन इज अ बॉल ऑफ कॉटन. किटन म्हणजे काय? मांजरीचं पिल्लू. मग मांजरीचं पिल्लू काय आहे? बॉल ऑफ कॉटन म्हणजे कापसाचा बोळा आहे. मग कापसाचा बोळा सॉफ्ट असतो, कापूस खूप सॉफ्ट असतो. मग कंपॅरिझन आहे इथे मांजराच्या पिल्लाचं कापसासोबत. कंपॅरिझन तर दिलेला आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा कंपॅरिझन असणारा वर्ड जो आहे तो यूज केलेला नाही आणि म्हणून इथे फिगर ऑफ स्पीच होतो मेटाफर. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. माय ब्रदर इज स्ट्रॉंगर दॅन आय एम. माझा भाऊ हा लोखंडापेक्षाही जास्त ताकदवान आहे. मग ही रियालिटी असणार आहे का? नाही. मग जेव्हा रियालिटीपेक्षा जास्त वर्णन सांगितलं जातं किंवा कमी सांगितलं जातं तिथे कोणता फिगर ऑफ स्पीच असतो? हायपरबोले. आणि म्हणूनच या वाक्यात हायपरबोले हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, कारण येथे माणसाच्या ताकदीचं कंपॅरिझन हे लोखंडासोबत केलेलं आहे. लोखंडापेक्षाही जास्त ताकद असं सांगितलेलं आहे, म्हणून हायपरबोले हा फिगर ऑफ स्पीच येतो. नेक्स्ट बघूया. आय हॅव हर्ड दिस विथ माय ओन इयर. हे जे काही आहे ते मी स्वतः माझ्या कानाने ऐकलं आहे. आता जनरली आपण आपल्याच कानांनी ऐकतो, परंतु तरीही हे दिले का? कारण हर्ड शब्दाचा अर्थ काय आहे? ऐकणे. इयर हा जो शब्द आलाय, इयर म्हणजे काय? कान. कानाचं काम काय आहे? ऐकणे. म्हणजे कन्सेप्ट एकच आहे, परंतु दोन वेगवेगळे शब्द वापरून ती आपल्या समोर आणलेली आहे. त्यामुळेच इथे कोणता फिगर ऑफ स्पीच येतो? टोटोलॉजी. टोटोलॉजी फिगर ऑफ स्पीच मध्ये काय असतं? कन्सेप्ट एकच असते, सेम असते, परंतु ती वेगळ्या दोन पद्धतीने समोर आणली जाते. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. जॅकफ्रूट इज हार्ड आउटसाइड अँड सॉफ्ट इनसाइड. आता जॅकफ्रूट म्हणजे काय? फणस. मग फणस जे आहे ते बाहेरच्या साईडने कठीण असतं, टणक असतं आणि आतमधून सॉफ्ट असतं. मग आता याच्यामध्ये काय आहे? हार्ड आणि सॉफ्ट हा जो शब्द आहे हे काय आहे? अपोजिट वर्ड्स आहेत. आउटसाइड आणि इनसाइड हेही अपोजिट वर्ड्स आहेत. मग जेव्हा दोन अपोजिट आयडियाज किंवा दोन अपोजिट वर्ड्स, दोन अपोजिट थिंग्स एकत्र येतात, एकाच वाक्यात येतात, तेथे कोणता फिगर ऑफ स्पीच असतो? अँटीथेसिस. आणि म्हणून या वाक्यामध्ये अँटीथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. समजले? आता आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल्स बघूया. इन माय ओपिनियन आय थिंक दॅट. म्हणजे माझ्या मते, मला असं वाटतं किंवा माझे विचार असे आहेत. मग आता इथे काय केलेलं आहे? दोन म्हणजे ओपिनियन. ओपिनियनचा अर्थ काय होतो? माझं मत. आणि आय थिंक दॅट. आय थिंक म्हणजे मी असा विचार करतो. मग हे एकाच अर्थाचे शब्द आहेत, परंतु वेगळ्या कन्सेप्टमध्ये इथं वापरले आहेत, म्हणून इथे कोणता फिगर ऑफ स्पीच येतो? टोटोलॉजी. मीनिंग एकच आहे, परंतु शब्द वेगवेगळे वापरलेले आहेत आणि म्हणूनच इथे टोटोलॉजी हा फिगर ऑफ स्पीच येतो. नेक्स्ट बघूया. दिस कॉफी इज हॉटर दॅन सन. आता या वाक्यामध्ये काय केलेलं आहे? कॉफीचं कंपॅरिझन आहे सन सोबत, पण काय सांगितलंय? दिस कॉफी, ही कॉफी जी आहे ती हॉटर दॅन सन, सन पेक्षाही जास्त गरम आहे. सन म्हणजे सूर्य. मग सूर्यापेक्षा जास्त गरम कॉफी असू शकते का? नाही. म्हणजेच इथे काय केलं आहे? रियालिटीपेक्षा एक्स्ट्राचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, वर्णन दिलेलं आहे आणि म्हणून इथे कोणता फिगर ऑफ स्पीच येतो? हायपरबोल. समजले? नेक्स्ट बघूया काय आहे. हॅरी हेल्ड हिज हेड हाय. आता या वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर हॅरीचा एच, हेल्डचा एच, हिजचा एच, हेड हाय, म्हणजे सगळ्या शब्दांमध्ये एच जो आहे तो काय झालाय? रिपीट झालाय. म्हणजे इथे हे एच हे जे अक्षर आहे, ह हा जो हे जे अक्षर आहे ते काय होत आहे? रिपीट होत आहे आणि म्हणूनच इथे कोणता फिगर ऑफ स्पीच येतो? अलिटरेशन. समजले? नेक्स्ट बघूया. द मून इज प्लेइंग हाईड अँड सीक. आता या वाक्यामध्ये काय सांगितलंय की जो चंद्र आहे, मून, चंद्र काय करतोय? प्लेइंग हाईड अँड सीक. हाईड अँड सीक हे काय आहे? एक गेम आहे. आपण मराठीमध्ये त्याला लपंडाव म्हणतो. मग चंद्र काय करतोय? लपंडाव खेळतोय. मग आता हे म्हणजे चंद्र खेळू शकतोय का? नाही. लपंडाव कोण खेळू शकतं? माणसं खेळू शकतात. मग इथे काय केलंय? चंद्राला पर्सोनिफाय केलंय ॲज अ ह्युमन बिईंग आणि म्हणून इथे कोणता फिगर ऑफ स्पीच येतो?
पर्सॉनिफिकेशन समजले? आता अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 20 फिगर्स ऑफ स्पीचचे एक्झाम्पल बघितले. हे तुम्हाला पूर्ण एक्झाम्पल्स विथ एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. आशा आहे की तुम्हाला त्याचे उत्तरही समजले असतील, ओळखताही आले असतील, आणि नसतील आले तरी काही हरकत नाही आहे. या 20 एक्झाम्पल्सवरून ॲटलिस्ट तुम्हाला आयडिया तरी येईल की फिगर्स ऑफ स्पीच वाक्यामध्ये कसे ओळखायचे. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण फिगर्स ऑफ स्पीच हा भाग पूर्ण केला. 3 पार्टमध्ये हा भाग आपण पूर्ण केलेला आहे. या शेवटच्या भागामध्ये आपण फिगर्स ऑफ स्पीचची काही एक्झाम्पल्स बघितली आणि त्याचं विथ एक्सप्लेनेशन आन्सर कसं आहे किंवा फिगर्स ऑफ स्पीच कसे ओळखायचे हे शिकलो. एक नवीन टॉपिक घेऊन आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.